क्लिअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. स्वरा 11 आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. स्वरा 11 आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आपला प्लेयर लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे प्लीज. राजू थोडे बॉडी स्ट्रेच करतात. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स थँक्यू सो मच. तर विनंती करेन दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि त्याचप्रमाणे टीम स्वरा 11 चे दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉम बॉक्स मध्ये आलेले आहेत. पुन्हा एकदा आपण स्वागत करूया कारण MK मडवी पुरस्कृत ऐरोली प्रीमियर लीग 2025 संग्राम टर्फ क्रिकेटची ही स्पर्धा पर्व पहिलं या स्पर्धेचं यावेळेस पहिलाच बॉल अगदीच गतीने खेळण्याचा प्रयत्न खातं उघडलंय टीम स्वरा 11 या संघाचं 1 या धावसंख्येने. गोलंदाजी मार्क वरती विनीत आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला बॅट्समन जर आपण पाहिलं तर अभि जोशी यावेळेस चांगला फटका खेळला. बॅट्समनला नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅट्समनला कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच चेंडू वेगाने जाऊन आदळला. एक धाव तर कंप्लीट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 या आकड्यावरती 2 धावा. आज आपण पाहिलं तर फ्लड लाईट्स क्रिकेट डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा संपूर्ण प्रेक्षकांच्या भेटीला देखील येत असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि अंतिमच्या टप्प्यापर्यंत ही स्पर्धा अगदीच येऊन ठेपल्या. परंतु आता जर आपण पाहिलं तर कर्तव्य अशा परिस्थितीमध्ये मात्र मॅच एका बाजूला टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला टीम स्वरा 11 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या आकड्यावरती. यावेळेस दूरवरून चेंडूला वळवण्याचा हा चांगला प्रयत्न राहिला परंतु पंचांनी मात्र दंडित केला. अवांतरच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. नशिबाचा टॉस जिंकला होता टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या कॅप्टनने. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावतील तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस अगदीच लोअर खोलवर पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. अभि जोशी अगदीच अप्रतिम असा बॅट्समन. हो यावेळेस मात्र जागा बनून मोठा फटका. बॉल जाईल लॉंग ऑफला क्लिअर करत असताना 6 या धावसंख्येसाठी. अंतिमच्या बॉल वरती षटकार आला आणि षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 11 या आकड्यावरती. 11 ऑन स्कोरबोर्ड. 11 धावा. APL ची स्पर्धा अंडम टर्फ क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऐरोली प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं या स्पर्धेचं सन्माननीय करण MK मडवी साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. तब्बल 25,000 रुपये या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक व आकर्षक चषक आणि त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 15,000 रुपये व आकर्षक चषक आणि त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज ची कूलर. त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समन साठी बॅट देखील आहे. त्याचप्रमाणे ब्रँडेड शूट उत्कृष्ट गोलंदाजासाठी. त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी स्मार्ट वॉच देखील या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आले. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय मनोहरकृष्ण मडवी साहेबांचे सुपुत्र अर्थातच आदित्य मडवी साहेब आपल्या देखील सहर्ष स्वागत. त्यांना देखील आपण वेलकम करत आहोत. तर अगदीच आमचे सन्माननीय करणजी मडवी साहेब यांचे बंधू
आपल्याला पाहायला मिळतात आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. हो यावेळेस मात्र स्विंग इन मिस. अगदीच बॅट्समनला कळायला देखील नाही की हा बॉल कशा पद्धतीने आलाय. बॅट्समन बाद अभिषेक जोशी. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर जयेश बॉल ऑफ पॉकेट डायनामाइट ज्याच्याकडे जर आपण पाहिलं तर अगदीच वेगळ्या शैलीची गोलंदाजी करण्याची ऍक्शन देखील आणि अगदीच फलंदाजाला चकित केले जाते त्याच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहिलं तर गिरीश सावंत चूक करणार नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे धक्के अगदी आल्या पावली परतावं लागतंय. बॅट्समन जर आपण पाहिलं तर अनुज तो देखील परतला. बॅट्समन बाद. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट घेतलेत जयेशने. कौतुक करावं लागेल. अगदीच आपण पाहिलं तर टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या संघाने जर आपण पाहिलं तर टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय कॅप्टनने घेतलाय. आणि आता जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून राजेंद्र अनावरे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले नव्हते, परंतु आता मात्र फिल्डिंगच्या जोरावरती नक्कीच टीमची बांधणी एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या संघाची आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस डाऊन द लेग स्टंप पंचांचा इशारा देखील येतो. येस इट इज वाईट. अवांतर रूपात भर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13-13 ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा ओळखलं जात आहे बॅट्समनच्या माध्यमातून. अगदी चेंडू आल्यानंतर पूर्णपणे सोडून दिला. एक धाव तर ऍड होईल अतिरिक्त स्वरूपात. पुन्हा एकदा तीच लाईन, तोच बॅट्समन तोच गोलंदाज मात्र कुठे ना कुठेतरी मात्र अडथळत. प्रत्येक एक धाव फायदेशीर असेल स्वरा 11 या संघाकडे. जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू अखेरीस 15 आणि आता त्याच्यामध्ये अजून 1 धाव ऍड करा म्हणजे टीमचं टोटल जाऊन पोहोचले 4 चेंडू अखेरीस 16 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन सतत टीम कॅप्टन अभिषेक पवार एक्सपेन्सिव्ह खेळाडू पुढे येऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपर अगदीच 1 धाव रोखू शकत नाहीये. 1 धाव तर कंप्लीट होते. अंतिमचा चेंडू. लास्ट बॉल इन दी ओव्हर. बॅट्समनला मात्र आता हात खुले करावे लागतील, परंतु यावेळेस विने थोडेसे फंबल करतात. षटकाची होती समाप्ती. पहिल्या 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9च्या सरासरीने तब्बल 18 या आकड्यावरती. आतापर्यंत गडी बाद झाले. टीम जर आपण पाहिलं तर स्वरा 11 या संघाचा जवळजवळ आपण पाहिलं तर अनुज तो देखील परतला आणि अभि जोशी असे 2 गडी बाद. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 या आकड्यावरती. एक चांगला टोटल उभा करण्याच्या प्रयत्नात टीम नक्कीच बॅटिंग करेल स्वरा 11 हा संघ. आणि मोटू अँड पतलू की जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अगदीच मोटूचा डायलॉग देखील आहे कार्टून मध्ये, खाली पेट मेरी दिमाग की बत्ती नाही जलती. त्यामुळे आता खर तर मजा करतील मोटू अँड पतलू. खर तर एन्जॉयमेंट त्यांचं देखील आहे आणि क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी हे संपूर्ण खेळाडू जर आपण पाहिले तर APL सारख्या स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर प्रकाश ज्योताचं क्रिकेट सध्याच्या घडीला विद्युत प्रकाशात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल पंचांनी दंडित केले. तसंच अतिरिक्त धाव ऍड होईल. फ्रीची संधी आहे. यावेळेस लोअर फुलटस पद्धतीचा बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु शेवटच्या मोमेंटला कुठे ना कुठेतरी गती थोडीशी कमी झाली. येतोय डॉट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच आपल्यापर्यंत टर्न होत्या. त्यांचं डिसिजन काय येईल अर्थातच येस इट इज फाईट. अवांतर रूपात भर आणि टीमची धावसंख्या 20. 1 चेंडू अखेरीस 20 धावा.
यावेळेस खोलून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल होते. एक धाव तर कंप्लीट होईल. एक धाव महत्वाची आहे टीम स्वरा 11 या संघासाठी. परंतु अभिषेक पवार असा पद्धतीचा खेळाडू आहे की अगदी शांत बसणार नाही, जास्त वेळ शांत राहून चालणार नाही, हात खुले करावे लागतील. अनुभव भरपूर आहे. हो यावेळेस जसा आम्ही उल्लेख केला तशा आमच्या प्रश्नांना उत्तर दिले ते म्हणजे बॅटने येतोय मोठा फटका. अगदी लॉंगॉनला क्लिअर करत असताना 6 या धावसंख्येसाठी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 3 चेंडू अखेरीस 27 या आकड्यावरती. 27 धावा. tenniscricket.in वरती थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम ती देखील या मॅचला एन्जॉय करते. ती देखील या मॅच मधले प्रत्येक क्षणचित्र टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. खरं tenniscricket.in चा उल्लेख करू तेवढा कमी असेल. यावेळेस पुन्हा एकदा दंडित केल्या पंचांनी. नो बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28. आपण tenniscricket.in बद्दल उल्लेख करत होतो. अगदी शून्यातून विश्व निर्माण करणारा जर माणूस आपण पाहिला तर संतोषजी नाणेकर. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर अभि याने पॉवरफुल हिट केलाय. अगदीच अभिची पॉवर आणि पॉवरफुल षटकार येत असताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 34 या आकड्यावरती. म्हणजे जर आपण पाहिले तर पहिल्या 2 षटकामध्ये काही धावसंख्या नव्हती, परंतु तिसऱ्या षटकाला सुरुवात जशी झाली ना त्याचं जर आपण पाहिले तर अभिषेकने खरं तर हात खुले केलेत आणि मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्याची आता संधी मिळाली. म्हणजे स्लॉगिंग ओव्हरचे काही जे षटक शिल्लक असतात त्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर बॅट्समनचा कॉन्फिडन्स एका मोठ्या फटक्याच्या सायाने मात्र अगदी दुणावत असतो. त्यानंतर मात्र आक्रमक चालू केला जातो. यावेळेस वेगाने अगदी थ्रो आलाय परंतु तितक्याच वेगाने एक धाव कंप्लीट. अंतिमचा चेंडू आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. शेवटचा बॉल फेस करेल तो म्हणजे बॅट्समन कुशल. अंतिमचा बॉल फॉलो थ्रू मध्ये कॅरी करण्याचा प्रयत्न परंतु प्रथमेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. आणि षटकाची होते समाप्ती. पहिल्या 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 2 गडी बाद 36 या आकड्यावरती. 36 धावा. आज संपूर्ण दिवसभर जर आपण पाहिलं तर मान्यवरांची रेलचेल आणि मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि अंतिमच्या टप्प्यापर्यंत ही स्पर्धा जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत जर आपण पाहिले तर मान्यवर अगदीच प्रचंड संख्येने उभे राहतील. आणि आज आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या 36. यावेळेस चेंडूला अगदी ड्राईव्ह केले डीप मध्ये क्षेत्ररक्षक दैनात आहेत. एक धाव तर कंप्लीट होते. अक्षय कांबळे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती. अगदीच आपण पाहिले तर त्याने या आधीच्या दुपारच्या सत्रामध्ये अप्रतिम झेल देखील त्याने पकडला होता परंतु आता गोलंदाजी करण्याची संधी मिळाली अभिषेक पवार या फलंदाजाच्या विरोधात. यावेळेस मात्र फक्त दिशा दिल्या हलक्या हाताने बॉलला पाठवलंय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अभिषेक पवार त्याच्या बॅट पर नाही येते. पुन्हा एकदा हा षटकार 6 धावा. अप्रतिम फटका. अगदीच मनाची मनस्थिती अगदी उंचावल्या. अगदी एक सामना जरी हारलो तरी काय झालं अजूनही आम्हाला या मॅच मध्ये पकड मजबूत करायची आणि या मॅच मध्ये आम्ही डेफिनेटली पकड मजबूत करू. अजून मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येत असताना पाहायला मिळतात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे जवळजवळ 49 या आकड्यावरती. शेवटचं षटक. स्ट्रायकर एंडला बॅट्समन पॉवरफुल हिट करतोय सध्याच्या घडीला अभिषेक पवार. नावाला सर्जशील फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. वेगाने एक धाव कंप्लीट होते परंतु काय घडेल काय बिघडेल पंचांचा डिसिजन काय येईल कोण बाद होईल अर्थातच अभिषेक पवार मैदान सोडावं लागतंय. स्पष्ट निराशा असेल. त्याच दरम्यान आपण सन्मानाकडे वळूया. अतिथी मान्यवरांचा सन्मान
या मडिव परिवाराचा स्नेहाचा वाटा या संपूर्ण ऐरोली नगरीला अगदी सुसज्ज बनवण्यासाठी त्यातील एक शिलेदार म्हणजेच आदित्य एम के मडवी साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय। मी मंदार परब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते APL चे कमिशनर आदरणीय मंदार परब यांच्या शुभ हस्ते केला जातोय आदित्य एम के मडवी साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय। आदरणीय एम के मडवी साहेबांचे सुपुत्र अगदी त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय। आदरणीय आदित्य एम के मडवी साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय। करण मडवी आदित्य मडवी हे दोन बंधूंनी देखील प्रणवजी चिखले साहेब आणि स्वप्नीलजी खामकर साहेब यांचा सगळ्यांचाच मनपूर्वक आभार आहे। ओ टू कॉमेंट्री बॉक्स थँक्यू सो मच। प्रत्येक मान्यवरांनी खरं तर लक्ष देणं भरपूर गरजेचं आहे, त्यामुळे आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो। वळूया मॅच कडे। ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या 4 षटकामध्ये जवळजवळ 53 अशा स्थितीमध्ये पाहायला मिळते आणि 54 धावसंख्येचं लक्ष ठेवले टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या संघासमोर। कुठेही जाऊ नका, आपण यानंतर या संपूर्ण सामन्याचं चित्र ऐकणार आहोत, पाहणार देखील आहोत आणि अनुभवणार देखील आहोत, कारण की आपण स्पर्धा पाहतोय ऐरोली प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं या स्पर्धेचं। आदरणीय पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रसाद हांडे यांचं देखील आगमन झालंय। कृपया त्यांना विनंती करतो की मंचावर या। प्रसाद हांडे साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे। APL मध्ये म्हणजेच ऐरोली प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये प्रसाद हांडे साहेब यांना विनंती करतो की मंचावर या। आज त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते। करण एम के मडवी पुरस्कृत ऐरोली प्रीमियर लीग अंडरआर्म टर्फ क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही अनुभवताय आणि या अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली। यानंतर 2 सेमीफायनलचे सामने आणि 1 फायनलचा सामना होईल, पण या मॅच नंतर चित्र स्पष्ट होईल की कोण जाईल सेमीफायनल मध्ये आणि कोण असेल फायनल मध्ये, याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। अतिशय देखणी स्पर्धा पहिल्यांदाच ऐरोली नगरीमध्ये ऐरोली प्रीमियर लीग अंडरआर्म टर्फ क्रिकेटचा हे भव्य दिव्य आयोजन आदरणीय करण एम के मडवी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आज अनेक शिवसेना पक्षाचे शिलेदार पदाधिकारी ज्येष्ठ शिवसैनिक यांच्या उपस्थितीमध्ये हा खऱ्या अर्थाने सोहळा रंगला। सकाळी 9:30-10 वाजता या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि जवळजवळ तब्बल 12 तास उलटून गेलेत, तरी देखील प्रेक्षकांच्या नजरा या स्पर्धेकडे लागलेत। थोड्याच वेळात आणखीन एक आपण लकी ड्रॉ करणार आहोत, कारण की चला आदित्य एम के मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण लकी ड्रॉ साठी जाऊया। चला लकी ड्रॉ आदित्य एम के मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते लकी ड्रॉ साठी प्रेक्षक आहेत, त्या भाग्यशाली प्रेक्षकांचं नाव आपण अनाउन्स करतोय। रोहन धेंडे, रोहन धेंडे उपस्थित आहेत। रोहन धेंडे 1, रोहन धेंडे 2, रोहन धेंडे अंपायर आहेत। रोहन धेंडे
81049 अंपायरचा नाही आहे. ओके नेक्स्ट चिठ्ठी नाही आहे, अंपायरने चिठ्ठी टाकली नाही. नेक्स्ट चिठ्ठी येस, ही चिठ्ठी इम्पॉर्टंट आहे. अशाच कलरच्या चिठ्ठीमध्ये विघ्नेश मडवीचं नाव आहे. रोहित भिरामने. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स. कमिटी मेंबर्सला देखील कमिटी मेंबर्सला अलाउ नाही आहे, फक्त कॉमेंटेटर अंपायर खेळाडू चालतील, कमिटी मेंबर्स नाही आहेत. चला नेक्स्ट चिठ्ठी विशाल. नो बॉल नंबर नाही आहे. चला नाही नो बॉल नंबर नाही. चला नेक्स्ट चिठ्ठी. नाही मोबाईल नंबर टाकायचा आहे ना. फायनली विघ्नेश मोडीची चिठ्ठी आली आहे. चला विजेता विघ्नेश मडवी 1, विघ्नेश मडवी 2. मडवी फॅमिली नेहमी जिंकते. आदित्य भाई. विघ्नेश मडवी 9920354525. आयुष्यामध्ये भरपूर टुर्नामेंट केल्या, भरपूर लकी ड्रॉ केल्या, म्हणून पहिल्यांदा चिठ्ठी लागली, याचा आनंद मला होतोय. सोहन सूर्यवंशी, अनिकेत साळुंके आणि श्रीन शेट्टी तिघांनाही विनंती करेन की आपण या. आपले सूर्यकांत मडवी बाळादादा यांनी आपले पॉकेट खाली केले, तर विनंती करेन या आपण. स्टॅकर एंडला बॅट्समन गिरीश सावंत. यावेळेस कोल्हापूरचा बॉल अगदी वेगाने खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु तितका चाणाक्ष क्षेत्ररक्षक देखील आहे आणि गोलंदाजाने देखील चांगला बॅकअप दिला. अगदी डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 या आकड्यावरती. 4 चेंडू अखेरीस 8 धावा. तर आपण पाहिलं तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती अनिकेत साळुंके यांना पारितोषिक दिले जाते. 200 रुपयांचं ज्या प्रकारे पारितोषिक ठेवलं होतं ते पारितोषिक या ठिकाणी मात्र दिलं जातं या मोमेंटला. अनिकेत साळुंके याला सूर्यकांत मडवी बाळा यांच्याकडून ते पारितोषिक ठेवण्यात आलं. आणि त्याचप्रमाणे सोहन सूर्यवंशी, शिरेन शेट्टी, तुम्हा दोघांना देखील विनंती करेन की आपण देखील या. सोहन, शिरेन, वळूया मॅच कडे. अंतिमचा चेंडू फेस करेल गिरीश सावंत. यावेळेस पंचांनी दंडित केलंय. नो बॉल आहे, म्हणजे या पुढचा बॉल हा फ्री हिट असणार आहे. फ्री हिटच्या बॉल वरती सकाळपासून अनेकांनी प्रहार केलाय, परंतु आता मात्र संधी मिळवली आहे, ती म्हणजे गिरीश सावंतने. अगदीच संधीचं सोनं कशा पद्धतीने करेल ते पाहावं लागणार आहे. मोठा फटका एकतर खेचावा लागेलच. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दैनात आहे. आणि पहिल्या षटकाची होती समाप्ती, म्हणजे पहिल्या 1 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे तब्बल 1 गडी बाद 9 या आकड्यावरती. 9 धावा. आज आपण पाहिले तर करण एम के मडवी पुरस्कृत ऐरोली प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले या स्पर्धेचं अंडरआर्म टर्फ क्रिकेटची स्पर्धा अगदी फ्लड लाईट्स मध्ये, विद्युत प्रकाशामध्ये ही स्पर्धा अगदीच आपल्याला पाहायला मिळते. अंतिमच्या टप्प्यापर्यंत मात्र येऊन ठेपलेली स्पर्धा, अंतिमच्या क्षणापर्यंत या स्पर्धेचा कोण विजेतेपद आपल्या नावी लावेल ते नक्कीच आलेला आणि जॉईन झालेला आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. वळूया मॅच कडे. गोलंदाजी मार्क वरती आलाय वैभव खिल्लारी आणि स्ट्रायकर एंडला बॅटर अर्थातच रुपेश सोनकर.
पहिलाच बॉल मनगटाच्या साह्याने अगदी हलक्या हाताने पुश केल्या, बाहेर काढले. एक धाव तर वेगाने कंप्लीट होईल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. अर्थातच वैभव साठी सुवर्ण संधी आहे. जर हॅट्रिक घेतोय तर कट्टा बॉईज यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. यावेळेस प्रभावित केलंय, ही खासियत आहे वैभव खिलारीची. जर दादा आपण पाहिलं तर जवळजवळ थोडीशी दुखापत देखील होती, परंतु त्या गोष्टीचा कसलाही विचार न करता अगदी टीमला चांगलं कॉन्ट्रीब्युशन देतोय वैभव खिलारी. हो, यावेळेस मात्र प्रभावित केलं, चकित केलं. बॅट्समन मात्र थोडेसे डबल माइंडेड झाले आणि मिस झाले आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्याने गिरीश सावंतला परतावं लागतंय. बॅट्समन बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. आपण आमच्या मुख्य व्यासपीठाची रिपोर्टिंग करा. विनंती आहे अनिकेत दादा साळगावकर, आपणास विनंती करेन की आपण रिपोर्टिंग करा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. वळूया मॅच कडे. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय हरीश. गोलंदाजी मार्ग वरती वैभव खिल्लारी. यावेळेस कट केलं हलक्या हाताने, अगदी चेंडूला पुश केलं. शॉर्ट पॉइंट कव्हर रिझन मध्ये एकच धाव मिळेल. रुपेश सोनकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये झगडतोय. मगाशी नक्कीच चर्चा झाली, त्यावेळेस रुपेश सोनकर झालं कुठे ना कुठेतरी मात्र बॅट लागत नाहीये, पण तो आता मात्र हात खुले करावे लागतील रुपेश सोनकर यांना. महत्वाचा खेळाडू आहे. यावेळेस आपण पाहिलं तर वेगाने मात्र चेंडूला खेळून काढलाय, अगदीच सहजरित्या आपली विकेट या ठिकाणी देऊन टाकले. शेवटचा बॉल आहे, अंतिमचा चेंडू. शांततेचं वातावरण कुठे ना कुठेतरी मात्र मॅचला खरं तर तापवावं लागेल, मॅचला खरं तर गरम करावं लागेल. आणि आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण मान्यवर सन्माननीय करणजी मडवी साहेब, युवा सेना सहसचिव, अगदीच प्रामुख्याने त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. आणि आज त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा ऐरोली प्रीमियर लीग अंडम टर्फ क्रिकेटचं हे दर्जेदार आयोजन 2025 पर्व पहिलं या स्पर्धेचं. आणि मी श्रीन शेट्टी आपणास देखील विनंती करेन की आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय प्रथमेश शिंदे. यावेळेस डाऊन द लेग स्टंप डाव्या इशीच्या बराच चेंडू बाहेर राहिला. वाईट बॉल. एक्स्ट्रा दा बॅट होते टीमच्या टोटल मध्ये. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी वेगाने थ्रो करता. एक धाव तर वेगाने कंप्लीट होता. दुसरीचा प्रयत्न होईल की काय? टू मे येस ऑन नो. परंतु काय घडतंय? पंचांनी मात्र DRS ची मागणी केली आहे. थर्ड अंपायर साठी मात्र नक्कीच मागणी केली जाते. आता मात्र स्क्रीन वरती पाहिलं जाईल. tenscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा YouTube वाहिनीवरती दाखवली जाते. त्यावरती मात्र ही विकेट आहे की नाही, डेंजर झोन मधून आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये यशस्वीरित्या फलंदाज पोहोचला आहे की नाही हे प्रश्नचिन्ह आहे. परंतु आमचे थर्ड अंपायर ते जॉईंट होतील. आमची टीम देखील चेक करेल. तर जवळजवळ अगदीच क्रुशियल डिसिजन असेल. पंचांचा निर्णय काय येईल लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच टिपलेला तो क्षण पंच पाहतील, ओळखतील. आणि विकेट आहे, परतावं लागतंय रनआउटच्या स्वरूपात. बॅट्समन प्रथमेश शिंदे या बॅट्समनला मात्र अगदीच परतावं लागेल, मैदान सोडावं लागतंय. खरं तर आपल्याला पाहायला मिळते जवळजवळ
12 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत जर आपण पाहिले तर पहिल्या 2 षटकामध्ये धाबा टोटल वरती आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे 12, म्हणजे अजूनही 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजून असंख्य धावसंख्येचा मात्र डोंगर गाठायचा आहे. परंतु रुपेश सोनकर स्ट्रायकर रेंजला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती रोहित. ओहो, यावेळेस मात्र हात खुले केलेत परंतु अनिरुद्ध येतील, फीड करतील, मिळेल ती म्हणजे एक सिंगल. शांततेचं वातावरण. स्ट्रायकर एंडला बॅट्समन राजेंद्र रनावरे, स्वतः संघ मालक आणि स्वतः संघ मालकाने ही जबाबदारी उचलली. अगदी जिद्दीचा खेळाडू. यावेळेस हलक्या हाताने अगदी चेंडूला पुश केले, मिळेल ती म्हणजे एक सिंगल. टीमची धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 या आकड्यावरती. 2 चेंडू केली, 14 धावा. अजूनही संधी आहे, अजूनही मात्र मोठमोठे फटके येऊ शकतात परंतु तुमच्याकडे आत्मशक्ती पाहायला असायला पाहिजे. यावेळेस अनिरुद्ध दैनाथ आहे, एकच धाव मिळणार आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे जवळजवळ 15 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा अगदीच फ्लिक केलंय आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर सन्माननीय आमचे विशाल दादा मडवी त्यांचं देखील सहर्ष स्वागत. विशाल पाटील दादा आमचे सहर्ष स्वागत आहे. BS बॉईज दिबा या संघाचे प्रामुख्याने खेळाडू आहेत. नो बॉल, फ्री ची संधी असणार आहे. राजेंद्र रनावर स्ट्रायकर एंडला. यावेळेस फटका फसलाय परंतु एक धाव तर कंप्लीट. 1-1 2-2 धाव, रिस्की सिंगल. क्रुशियल मोमेंटची मॅच. इथून पुढे काय घडेल काय बिघडेल परंतु कोण जिंकेल, कोण हरेल, कोण मागे पडेल, कोण पुढे जाईल हे पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचं देखील आपण नक्कीच कौतुक करणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्याने अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं ना तर जवळ धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 34 धावा. आतापर्यंत 20 धावा झाल्यात. यावेळेस फटका फसलाय. अनिरुद्ध त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅच कॅरी करत असताना. विकेटचं होतंय पतन. राजेंद्र रनावरे खर तर विनीत देखील अप्रतिम फटका आलाय. टीमचं समीकरण आले. टीमचं समीकरण मात्र पुढे सरकेलच. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 या आकड्यावरती. यावेळेस कुठे ना कुठेतरी मात्र मैदानाच्या आतमध्ये टीम प्रयत्न करते. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर एक्सपिरियन्स खेळाडू अगदीच टॉस करत असताना त्यांनी देखील सांगितलं मी स्वतः मैदानात उतरणार आहे. तोच एक्सपिरियन्स मात्र पणाला लावून मैदानात उतरलेत. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर अमित. लास्ट बॉल मात्र येईल ती पण विकेट आणि या ठिकाणी हार्ड लक टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्स खूप चांगला परफॉर्मन्स तुमच्या माध्यमातून दाखवला.
त्यांचा वेळेत वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा त्यांनी भेट दिली. आणि त्याचप्रमाणे आपण मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत.